शेतकरी मित्रांनो, सध्या जे 14 मंडळ आहेत, त्या 14 मंडळांना अखेर पीक विम्याच्या वाटपाला आजपासून सुरुवात झाली आहे. खूप जणांच्या खात्यामध्ये पैसे आलेले असतील, अजून आज संध्याकाळपर्यंत येतील, उद्या येतील. एकदा वाटप तरी सुरू झालेलं आहे. आपण या अगोदर ही अपडेट घेतलेली होती की 78 कोटी रुपयाचा पीक विमा 57,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार असल्याची अपडेट आपण दिलेली होती आणि तेच पैसे आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत. शेतकरी मित्रांनो, सध्या खूप जिल्ह्यामध्ये काही मंडळं वगळण्यात आलेली आहेत. त्याच्यामध्ये धाराशिव जिल्हा असो, त्याच्यानंतर लातूर जिल्हा असो, सोलापूर जिल्हा असो, खूप जिल्ह्यातील मंडळं अशी विमा कंपनीने पीक कापणी प्रयोग आधारित पीक विमा असल्यामुळं मंडळं वगळण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या मंडळासाठी प्रशासनाकडून हालचाली सुरू आहेत की लवकरात लवकर याच्यामध्ये मार्ग काढून त्या शेतकऱ्यांना पीक विमा कसा देता येईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लवकरच याबाबत ही अपडेट येईल. परंतु आज जे 14 मंडळं आहेत, ते 14 मंडळं म्हणजे नांदेड जिल्ह्यातील जी 14 मंडळं होती की या शेतकऱ्यांना नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पीक विमा महाराष्ट्रामध्ये मिळाला आणि त्यामध्येही 14 मंडळांना पीक विम्याचं वाटप झालेलं नव्हतं. परंतु ते वाटप कशामुळे थांबलं होतं की राज्य हिश्शाची येणारी जी रक्कम होती ती येणं बाकी होतं आणि राज्य शासनाकडून परवाच जो निधी आहे 78 कोटीचा, तो निधी राज्य हिश्शाच्या प्रमाणे विमा कंपनीला सुपूर्द करण्यात आल्यानंतर पीक विम्याचे पैसे पडण्याची अपेक्षा होती आणि तीच पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला आजपासून सुरुवात झाली आहे. नांदेड जिल्ह्यातील जी 14 मंडळं वगळण्यात आलेली होती, अशा सर्व मंडळांच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जे एकूण 57,000पेक्षा जास्त शेतकरी आहेत, त्यांच्या खात्यावर आजपासून पीक विम्याचे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. अपेक्षा आहे की उर्वरित जे धाराशिव जिल्ह्यातील 14 मंडळं आहेत, लातूर जिल्ह्यातले मंडळं आहेत 12, सोलापूर जिल्ह्यातले 10 आहेत, याबाबतही राज्य शासनानं सकारात्मक भूमिका घेऊन लवकरात लवकर याही शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, न्याय द्यावा. कारण इतर मंडळातील पैसे मंजूर होतात, तर मग धाराशिव, लातूर, त्याच्यानंतर सोलापूर व इतर काही जिल्ह्यातील जे मंडळं वगळण्यात आलेले आहेत, या जिल्ह्यांना न्याय कधी मिळणार? तेही शेतकरी आहेत, तेही शेतकरी आहेत. त्यामुळं इतर जे मंडळं वगळण्यात आलेले आहेत, त्याही मंडळाला पीक विम्यामध्ये समावेश करून त्याही शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप करण्यात यावं, ही अपेक्षा सर्व शेतकऱ्यांची आहे. तर आजच्या अपडेटमध्ये नांदेड जिल्ह्यातील जे 14 मंडळं वगळण्यात आली होती, अशा सर्व 14 मंडळांच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून पीक विम्याची रक्कम जमा व्हायला सुरुवात झाली आहे. आपलं स्टेटस चेक करून तुम्ही पाहू शकता किंवा आपली रक्कम आपल्या बँक खात्यात आली आहे का चेक करून पाहू शकता किंवा आपल्याला मेसेज आला आहे का चेक करूनही पाहू शकता. जर कुणाला आज पैसे पडलेले नसतील तर प्रोसेस आजपासून चालू झाली आहे. आजपासून रकमा पडायला सुरुवात झाली आहे. आज पडतील, उद्या पडतील, परंतु पुढील 1 ते 2 दिवसात सर्व शेतकऱ्यांचे पैसे जमा होऊन जातील. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका.